गोलंदाजी मार्क वरती. वेदांत पाटील. टेंबिवलीचे अतिरिक्त खेळाडू तुम्हाला यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये आणि मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. अशी परिस्थिती आहे की 11 खेळाडू सध्या जमा होत आहेत. 12 लवकरच येईल आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पण प्लीज एकच सांगणे असेल की अंतिम दिवस आहे, त्यामुळे आमच्या आयोजकांना तुमच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. वेळ जास्त घेतला तर पॅनल्टी ऑलरेडी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे, तुम्हाला लक्षात असू द्या. विघ्नेश 11 टेंबिवली. आज प्रतीक पाटीलच्या अनुपस्थितीमध्ये आज संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाताला झालेली थोडीशी इंजरी, त्यामुळे प्रतीक या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. मात्र बॉलिंग मार्कवरती तयार झाला वेदांत. डावाला सुरुवात दोन्ही संघांना, रांजनोली आणि टेंबिवली, लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला कट केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलने खातं उघडलंय. आज आपला मध्ये ज्यांचे बहुमूल्य उपस्थिती राखली, सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे साहेब आपला मन रजा घेतात. समाज मी विशेष आभार व्यक्त करेन की आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ही बहुमूल्य उपस्थिती या स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये दाखवली. मॅच थांबवा. अंपायर अतिथी आपल्यामधून रजा घेत आहेत. आज ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळाली, आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय सुधीर शेठ म्हात्रे, पहिला बॉल पडलेला, पहिली धाव आलेली आहे जितू चौधरीचा बॅटमधून. आता प्रमोद म्हात्रे स्ट्रायकिंग इनलाय आणि बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा वेदांत येतो. लेफ्ट हार्ममध्ये विकेट. मिस टाइम आहे. शॉर्ट लेगला फिल्डर येतात. विकेट कीपर ओहो, कॅच ड्रॉप. प्रमोद म्हात्रेला जीवनदान. पहिलाच बॉल होता प्रमोदसाठी, फटका फसला होता. पण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, एक सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबरीने सेल्फ फॉलो थ्रो मधून आलेला गोलंदाज आणि त्याचबरोबर विकेट कीपर, तिघही व्यवस्थित आले. कोऑर्डिनेट करता आलं नाही. कॅच ड्रॉप झाली आहे. प्रमोद म्हात्रेला जीवनदान मागात पडणार आहे. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 2. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर, ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग. वेदांत पुन्हा एकदा लेफ्ट हार्ममध्ये विकेटने. लाईन पाहावी लागेल अंपायर्सला. मिडल अँड लेगचा वरतून बॉल आला विकेट कीपरकडे. मी यष्टीरक्षकाचं कौतुक करेन, फार चांगल्या पद्धतीने विरेश बॉलला कलेक्ट करत आहेत, क्लोज किपिंग करत आहेत. पावर प्ले सुरू आहे. वेगवान गोलंदाजाच्या समोर यष्टांना खेटून उभे आहेत. सुपर. धावसंख्या 2. वेदांत डाऊन दी लेग, जवळजवळ 6व्या स्टंप वरती वाईड होता, पण त्यालाही स्टॉप केलंय. सुपर यार, इम्प्रेसिव्ह. सध्या तरी यष्टीरक्षकाची भूमिका आपण पाहतोय यष्टीरक्षक विरेश कडून. धाव्या 3. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा इन्व्हिटेशन असेल. कर्णधार मयुरेश एंटरप्राइजेस गोरसी बी आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कारिवली. लेट रिपोर्ट केलं तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बॉल पडलाय, बाहेर निघतोय. डॉट बॉल अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे इथे आपण पाहतोय तो फसलेला आहे.
बॉल तयार. वेदांत अक्रॉस द बॅट, टोला लागलाय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर, पण इनफिल्डचा फिल्डर मागे चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग पासून फार वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आदित्य पोहोचला, उचलून थ्रो करेल. धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या सध्याची आपण बघितले तर 5 या आकड्यावरती. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत वेदांत पाटीलने. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलं प्रमोदला. जरूर त्याने जवळपास फसवलंच होतं, पण कॅच ड्रॉप झाली आणि त्यामुळे प्रमोद मात्र मैदानात 7 मध्ये ऑफ स्ट्राईक आहे सध्या. चौधरी अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ओ इथे इट इज नो बॉल. ओव्हर स्टेप. अंपायरची नजर पा फार तीक्ष्ण आहे. दोन्ही अंपायर्स आमचे दिनेश बांबरे सर आणि त्याचबरोबर निखिलेश बजागे सर. धावा 6 फ्री हिट ऑन आणि फ्री हिट वरती आता एक मोठा हिट येणं अत्यंत गरजेचं. पॉवर प्ले मध्ये धावा आल्याने पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 6. ऑन साइडला टर्न करण्यात आला डीप स्क्वेअर लेग. आदित्य उभा आहे, कॅच पकडले त्याने पण फ्री हिट आहे. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये वेदांतने चांगली बॉलिंग केली. एक नो जरी आला असला तरी फक्त 7च धावा त्याने खर्च केला बॅटिंग करत असताना. जयहरी रांजनोली. शुभ सन्मान आपण करूया. आपल्यामध्ये उपस्थित दिनेश दादा पाटील दादांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक कुमार मयुरेशजी नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये दर्शनदादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी मयुरेशजी नाईक यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दर्शनदादा पाटील दादांचा शुभ सन्मान दरम्यान इथे करायचा. आज दर्शनदादांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला आजच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. महत्वपूर्ण सामना आपण सर्वजण सध्या पाहतोय या 8 संघांचा पोल मधला. जरी रांजनोली आणि त्यांच्या विरुद्ध रिग्नेश इलेव्हन टेंबिवली या 2 संघांदरम्यान थोडे उशिराने आले टेंबिवली, त्यामुळे 3 रनची त्यांना पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. वेळेचं बंधन आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा खेळता त्यामध्ये वेळेला फार महत्व आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो साहिल की खेळ बदलायला वेळ लागत नाही, पण तो खेळ बदलवण्यासाठी अगोदर तुम्हाला तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंकज दादा नाईक दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हरला सुरुवात. मंदार समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. सेल्फ फॉलो थ्रू मंदारने झेल सोडलाय. खराब फिल्डिंग सध्या आपण पाहतोय. एक झेल प्रमोदचा सोडलाय, एक झेल जितूचा सोडलाय. धाव फलकावरती 8. या दोघांनाही त्याचा फायदा उचलावा लागेल. जरी झेल सोडले असले तर आतापर्यंत धावा तितक्याशा आल्या नाही. पहिल्या 7 बॉल मध्ये धावसंख्या 8 वरती आहे. जरी रांजनोली टॉस गमावला, बॅटिंग करत आहेत. मी म्हणेन आता दोघांकडून फार अपेक्षा असतील. 8 धावा आहेत. बॉल तयार. मंदार ऑफ समचा बाहेर बॅकफुटला कट केलाय. चांगला फटका डिपिश कपा पॉइंट मध्ये, पण बॅकफुट पॉइंटचा फिल्डर येतोय. सेकंडचा कॉल आहे प्रमोद यांचा, पण थांबावं लागेल. गुड फिल्डिंग यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमोझो 9. 4 झोन बॅटिंग करावी लागेल. रिग्नेश इलेव्हन टेंबिवली संघ मैदानात आतमध्ये खेळतोय आणि भिवंडी सिटी इमर्जिंगचे सध्याचे भिवंडी इमर्जिंगचे नवनिर्वाचित अध्यक्ष कुमार रिग्नेशजी पाटील यांना विनंती असेल या पण मंचावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. काल जे आपल्याला इनॅक्शन मध्ये देखील पाहायला मिळाले, एका धावेने तो सामना गमवावा लागला होता विलास स्मृती राहनाल संघाला. टोटल स्कोरचा विचार केला आपण तर 9 धावा धावफलकावरती. लास्ट ओव्हर मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती गीतेश माळीने. समोर खेळला, मिड ऑफ आत आहे, वाइड ऑफ लॉन्ग ऑफचा फिल्डर लॉन्ग ऑफला वेल टच कॅच. पहिला मोहरा गारद जीतू चौधरी बाद. थँक्यू डीजन, थँक्यू. त्याचप्रमाणे राहनाल गावचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय गणेशजी पडवल
साबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साबांचं देखील यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साबांना मी विनंती करतो की आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थान बनवायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. त्याचप्रमाणे आपण पाहू शकता शुभागमन झालं जयदादा पाटील साहेब, तसेच संदीपजी नाईक साहेब आणि तसेच विश्रामजी नाईक साहेबांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय 9-9ला. पहिला झटका बसलाय. जितू चौधरी या डावामध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. चान्स फार मिळाली कारण जवळपास 8 बॉलचा त्याने सामना केला. 5च धावा त्याचा बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अटॅक करत होता वारंवार वेदांच्या विरुद्ध, पण जमलं नाही. पॉवर प्लेमध्ये धावसंख्येची कोंडी फोडता आली नाही आणि इथेही ती आली नाही. 3 मध्ये 3 वरती प्रमोद मात्रे खेळत आहेत. दुसऱ्या बाजूने भावेश ठाकरे. ओ लोअर फुल टॉस होता. शॉर्ट थर्डला फिल्डर स्टॉप केला बॉलला. गुड फिल्डिंग. अंपायरचा इशारा बायज. मी ते एक धाव सिंगलच्या साह्याने धावसंख्या. तसेच ॲडव्होकेट सचिन दादा भोईर दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दहा धावात प्रमोद मात्रे आणि भावेश ठाकरे. सध्या मंदारने चांगली बॉलिंग केली आहे. स्विच हिटचा प्रयत्न लांब ठेवला बॉलला जास्त बाहेर. दॅट्स अंपायरचा इशारा येतोय तो वाईड. या वाईडने धावसंख्येला आकार मिळेल. स्कोर सध्याच आपण बघितला तर तो 11. ऑनसाईडला पण पाहतोय वाऱ्याचा वेग आहे, पण प्रमोद मात्र्यांनी स्वतःला स्विच केलं होतं. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर जरूर आहे आणि त्याच दिशेने मारण्याचा देखील प्रयत्न. स्विच हिटला प्रोटेक्ट केलेला त्या ठिकाणी. फिल्डर ठेवला. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे. मिड ऑफला फिल्डर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. त्यासोबत शॉर्ट कव्हर शॉर्ट फाईन. ऑन साईडला 3 मंदार. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. टोला लागलाय बॉल. पुन्हा विकेट किपर कडे. 1 मोर डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. या डावामध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही आणि त्यामुळे फक्त आपण धावसंख्या जर बघितली तर ती जरी रांजनोलीची. 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा. 11 for 1 आफ्टर सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा मी विनंती करेन टेंबोलीचे पुरस्कर्ते आणि एक नामवंत पुरस्कर्ते टेनिस बॉल क्रिकेटचे कुमार रिग्नेश पाटील यांना विनंती करेन मी या पण मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. भिवंडी इमर्जिंग चे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत युवा उद्योजक आदरणीय उद्योगपती प्रताप शेठ पाटील यांचे चिरंजीव. त्यांनीच या टेंबोली संघाला पुरस्कृत केलेलं. मात्र सध्या प्रतीक पाटीलच्या अनुपस्थितीमध्ये देखील जबरदस्त बॉलिंग केली आहे वेदांत आणि त्याचबरोबर मंदारने. 2 षटकांमध्ये फक्त आपण पाहतोय 11 धावा. भावेश आणि प्रमोद दोघंही मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सिनियर्स प्लेअरला आपण पाहतोय सध्या जरी रांजनोलीचा. मात्र उर्वरित 12 बॉलमध्ये किमान तुम्हाला 40+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 11 सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. थर्ड ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्कवरती यश. लोवा फुल टॉस पूल केला आणि यावेळेला अंपायरचा सिग्नल. इट इज नो बॉल. मिड विकेट सीमा पार. षटकार. काय फटका आलाय. फुल टॉस होता डोळ्यांसमोर आणि चपराक. प्रचंड ताकदीचा वापर. ठाकरेने पहिला ठोकलाय. 18 धावा धावफलकावरती. या फटक्यांची नितांत गरज आहे. धावांची गती नव्हती मात्र आता धावसंख्येचं दार उघडलंय. ते फलंदाज भावेश ठाकरेने. पुढच्या दोन्ही संघांना पुन्हा एकदा मी सूचना करेन गोरसेबी आणि कारिवली जर इनिंग ब्रेक मध्ये जो कॅप्टन नसेल त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट बोथ द टीम्स.
कमी गतीने टाकलाय. ऑन साइडला टर्न करण्यात आलेला फ्रीडचा बॉल होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय फिल्डर येतात. थोडंसं फंबल. 22 सेकंडचा कॉल. थ्रो आलाय. 22 आलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय सध्या ती 20 धावा. वीस धावा आहेत. पहिला नो षटकार, त्यानंतर फ्रीडला डबल. आता फलंदाजांकडे देखील आत्मविश्वास असेल. धावा यायला सुरुवात झालेली आहे. अगोदरच म्हणालो की खेळ बदलायला वेळ लागत नाही. टॉस केल्या बॉलला बाहेर निघणारा बॉल फार बाहेरच टाकलाय. इट इज वाईड. दिशेवरती नियंत्रण नाही. अगोदर लेंथ वरती नियंत्रण नव्हतं. पहिला फुल टॉस झाला बीमर. आता फार बाहेर टाकलाय. धावा 21 या आकड्यावरती सध्या आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर. स्विच हिटचा प्रयत्न होता. यस्टनचा मागे पुढे बॉल. विकेट किपर फार वेगाने बॉल वरती. विरेशने जबरदस्त विकेट किपन केले. खास करून पहिलं षटक मला आठवतंय जेव्हा वेदांत गोलंदाजी करत होते. जो डाऊन द लेग बॉल होता त्या वाईडला ज्या पद्धतीने त्याने कव्हर केलं, इम्प्रेसिव्ह. धावसंख्या धावफलकावरती 21. प्रगतीपथावर षटक सध्या तिसरं. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपल्याला सध्या पाहायला मिळतात. त्याचं प्रमुख कारण की 22 अटॅक करत आहेत. त्याला रोखणं सध्या फार गरजेचं असेल. आणि दुसऱ्या बाजूने 22च्या बॅटमधून धावा येणं हे रांझोलीसाठी गरजेचं आहे. आत येत होता बॉल. स्लाइड झाला. शॉर्ट कव्हरला फिल्डर. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. तर मित्रांनो, बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ग्रामविकास अधिकारी गणेश पडवल साहेब आणि त्यांचा सन्मानित पंकजी नाईक, जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणारचे आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच बहुमूल्य सहकार्य देखील लाभलेले आहेत. पंकजी नाईक यांच्या शुभ हस्ते ग्रामविकास अधिकारी गणेशजी पडवल साहेबांना सन्मानित केलं जाईल. गणेशजी पडवल साहेबांची ही प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे ग्रामविकास अधिकारी आहेत आणि त्यांचा नक्कीच हा सन्मान इथे केला जात आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्यामध्ये ॲडव्होकेट सचिनजी भोईर यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान महेश महेंद्र नाईक, जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी आपण बघतोय या स्पर्धेचे शिल्पकार महेंद्र नाईक यांचे सुपुत्र यंग अँड डॅसिंग महेश नाईक यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट सचिनजी भोईर साहेबांना सन्मानित केलं जाते. ॲडव्होकेट आहेत सचिनजी भोईर साहेब आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता. माहिती उपदेश शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन ॲडव्होकेट सचिन भोईर साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये ग्रामपंचायत राहणारचे लिपिक संदीपजी नाईक यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतुचित सन्मान मयुष्यजी नाईक यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. हे आपण पाहू शकता. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. संदीपजी नाईक जे लिपिक ग्रामपंचायत राहणारचे आहेत, हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर ग्रामपंचायत राहणारचे लिपिक विश्रामजी नाईक साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतुचित सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता. त्याने देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे आणि हा सन्मान त्यांचा केला जात आहे. राहणालगावचे माजी उपसरपंच जय पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. 29 जय पाटील साहेब माजी उपसरपंच राहणार यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतुचित सन्मान महेंद्र नाईक साहेबांचे सुपुत्र मयुरजी नाईक यांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच राहणार जय पाटील साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. पुन्हा एकदा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपला पुन्हा एकदा यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये यशवंत स्मृती राहणारला यांच्या माध्यमातून मनस्वी धन्यवाद. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. O2 कॉम्बॉक्स करण कलांजी, सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ संपला. मॅच आपण पाहतोय सध्या
रिग्नेश 11 टेंभोली आणि त्यांचा विरुद्ध खेळत असताना जरी रांजनोली. विकेट 2 पडल्यात. बॅटिंग करतोय तो संघ रांजनोली आणि धाव फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात 29 रन्स. या पुढच्या दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला यायचे टॉससाठी. मयुरेश इंटरप्राइजेस गोरसे बी आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कारिवली. एका षटकानंतर टॉस आपण करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला सूचना असतील की वेळेवरती उपस्थित राहा. लेट आले त्यामुळे टेंबोलीला 3 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे, त्यामुळे पुढच्या दोन्ही संघांना सूचना असतील की वेळेवरती उपस्थित राहा. 29 धावा आहेत. जेव्हा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला होता 7च धावा आल्या. त्या सेकंडमध्ये 3 आल्या. मागच्या षटकामध्ये 18 आलेल्या आहेत. प्रमोद म्हात्रे अजूनही उभे आहेत आणि आता प्रमोद म्हात्रे यांना तो मास्टर क्लास या ठिकाणी दाखवावाच लागेल. 40+ धावा उभारण्यासाठी जरी रांजनोलीला सध्या तरी मी म्हणेन प्रमोद म्हात्रे यांना मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला लास्ट ओव्हरमध्ये आलाय आदित्य. ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर येत्या डीप मधून सिंगल पूर्ण झालेली आहे. विनीत भगत आल्याबरोबर त्याचा बॅटमधून षटकार आला होता, त्यानंतर डबल रन त्याच्या बॅटमधून आपण बघितली. सो विनीतला या टॅकच करायचं आणि स्पष्ट आता सध्या तरी या मॅच मध्ये फलंदाज आक्रमण करतील. धावा 30. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त धाव होत्या. मागच्या षटकामध्ये 18 आल्या. आदित्य येत आहेत. टॉस केलं होतं बॉलला. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न समोर होता. बॉल टॉस केला होता आणि यावेळेला थेट तो यस्टनचा वेध घेत असताना आदित्यला आपण पाहतोय लास्ट ओव्हरमध्ये धावसंख्या 30 आहे. विकेट पडते 3री आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेला आहे. राहुल सध्या आपल्याला पाहायला मिळतात. नुकतंच गाणं आपण ऐकलं. भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सुजित तात्या पाटील आणि साहेबांचं आपल्याला आजच्या संध्याकाळी जरूर या क्रीडा मंचावरती देखील आगमन पाहायला मिळेल. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये. भिवंडीचं क्रिकेट फार वेगाने डेव्हलप होत असताना आपण बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये. इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लास्ट इयर फर्स्ट सीझनचा बेस्ट बॉलर त्याची टीम खेळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये, पण इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 2च्या कॉन्ट्रॅक्टमुळे भावेश ही स्पर्धा खेळणार नाही. 30 धावा आहेत. नवीन फलंदाज राहुल आलेला. आदित्यच्या पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव. सो 4 बॉल अजूनही बाकी आहेत. राहुलला रॉकेटच उडवावे लागतील. आदित्य तयार होते. ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि त्यासोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओ यावेळेला कमी गतीने टाकलाय. पडल्याबरोबर बॉल हलका आत आलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करतोय. बाहेर निघाला यावेळेला. पडल्याबरोबर हलकासा बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा तो पूर्णपणे फसला आहे. वेगाने टाकला. इथे बाहेर निघत होता. एज घेतली आहे आणि यस्टनचा बाजूला सेकंड डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग जखडून ठेवलंय फलंदाजांना. या डावाचा आपण विचार केला तर एक मात्र षटकार आपल्याला पाहायला, 2 षटकार, एक जो नो बॉल वरती आला होता भावेशच्या बॅटमधून, एक षटकार आपण विनीतच्या बॅटमधून बघितलाय. दोघेही बाद झालेले आहेत. राहुल आलाय त्याच्या अगेन्स्ट 2 डॉट बॉल आलेले आहेत. स्टील 2 टू गो.
समोर टाकला, मिड ऑफला फिल्डर आहेत, एक धाव सहजरित्या ते पूर्ण होईल. प्रमोद म्हात्रे यांच्याकडे स्ट्राईक असेल, डावातला एक बॉल बाकी आहे आणि सध्याच्या रांझोलीचा धाव फलक 31. 31 धावा फलकावरती आपण पाहतोय. काही चर्चा जरूर मिड ऑफच्या फिल्डर सोबत करतोय आदित्य. एक मोठा फटका आला तर फायटिंग टोटल असेल, पण त्यासाठी तो फटका येणं तितकंच गरजेचं. मात्र स्ट्रायकिंग एंडला लॉफ केलाय, लॉंग ऑन द फिल्डर, पण बनेल प्रेक्षक. मात्रेच्या बॅट मधून आलाय शेवटच्या बॉलवरती हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने डाव पहिला संपला. जरी रांझोलीने धावा बनवलेल्या त्या 37 धावा +3 पॅनल्टी 40 कंप्लीट 40 झालेल्या आणि 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल विजयासाठी रिग्नेश 11 टेंभोलीला. मयुरेश इंटरप्राइजेस जे बजरंग गोडसे बी अशी लढत आहे. सो दोन टीमचे कॅप्टन गोडसे बी चे कॅप्टन तर आहेत आणि कारिवलीचे कॅप्टन देखील आहेत. टॉस आपण करणार आहोत आणि व्यासपीठावरनं मी विनंती करतो टॉस करण्यासाठी ॲडव्होकेट सचिनजी भोईर साहेब आणि त्याचप्रमाणे पंकजजी नाईक साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. आपण टॉस इथे करीत आहोत. दोन्ही मान्यवर आणि त्याचप्रमाणे दोन्ही कॅप्टन्स देखील आमच्या समोर जोडले गेले आहेत. मग कॉईनच्या एका बाजूला मयुरेश इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025. कॉल कोण करतोय ते सांगा. कॉल असेल टीम कारिवलीचा कॉल आहे. सामान्य शुभ असे टॉस केला जातोय. मयुरेश इंटरप्राइजेस अशी मागणी आहे आणि दरम्यान यशवंत स्मृती चषक 2025 आला म्हणजे टॉस इथे जिंकल्या टीम गोडसे बी टीमने. आणि मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ असे टॉस विनिंग कॅप्टनला फ्रुटीज द्यायचं. पंकजजी नाईक समाजात शुभ असे दिले जाते. गोडसे बी टीमने हा टॉस जिंकला. त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडा चर्चा दोन टीमच्या कॅप्टनसोबत आपण नक्कीच करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल गोडसे बी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत आणि टॉस मित्रा जिंकला निर्णय काय असणार आहे. बॅटिंग करणार आहेत आणि भावेश सर अवेलेबल नाही आहेत. ते आम्हाला माहिती आहे की ISPL साठी गेलेत. बट भावेशला सोडून जे इतर मेन प्लेयर आहेत ते अवेलेबल आहेत की त्यामध्ये देखील एखादा प्लेयर अनुपस्थित असे काही नाही सगळे आहेत. आणि बॅटिंग करणार आहेत. सो 4 ओव्हर माइंडमध्ये एखादा आकडा की जर मी या टोटलपर्यंत पोहोचतोय तर टोटल आम्ही कारिवलीच्या अगेन्स्ट डिफेंड करू शकतो. एखादा आकडा नाही जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करू आम्ही. आणि मयुरेश इंटरप्राइजेस या नावाने तुम्ही खेळत आहात म्हणजे आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक मयुरेशजी नाईक यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. त्यांची स्पर्धा आहे आणि ज्याप्रमाणे आयोजन नियोजन केलं गेलं काय म्हणशील स्पर्धेविषयी. काय ना चांगली टुर्नामेंट आहे. आम्हाला खेळायला संधी दिली त्यांचे आभार. सो बेस्ट ऑफ लक टीम गोडसे बी. आणि आमच्या समवेत कारिवली टीमचं कॅप्टन आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता. आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं म्हणजे जे पाहिजे ते मिळालं. 4 ओव्हर आहे. समोर गोडसे बी टीम आहे आणि जेव्हाही तुम्ही एकमेकाच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा चांगल्या लढती आम्ही पाहिलेल्या आहेत. सो आता देखील 4 ओव्हर ज्याप्रमाणे तुमचा गोलंदाजी युनिट आहे की कितीपर्यंत रोखू शकतात आणि सर्व जे मेन बॉलर आहेत अवेलेबल आहेत की टीममध्ये काही चेंजेस. कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करा आणि मोहित टीममध्ये नाही तर नवीन मुलांना संधी देऊन आम्ही त्यांना हे करणार. आणि स्पेशली पंकज आता आपण पाहिलं गेलं तर तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत का कित्येक तरी वर्ष तुम्ही खेळतात भरपूर साऱ्या स्पर्धा खेळल्यात. पण एक यंग टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार आणि महेंद्र शेठ नाईक साहेबांचा त्यांना सपोर्ट राहिला त्या जोरावरती आयोजन काय म्हणाल स्पर्धेविषयी. नाही आयोजन खूपच सुंदर आहे आणि त्यावेळी पुढे पण याच्यावर अजून चांगला करता येईल तेवढं करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा राहील आणि त्या खेळाची संधी दिली त्यांचा आभारी आहे.
बेस्ट ऑफ लक टीम कारिवली. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस जिंकला गोरसी बी टीमने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. धन्यवाद विशाल. तर जाहीर रांजोली संघाने प्रथम फलंदाजी करताना 10च्या सरासरीने धावपल्याकडे धावा झळकल्या. त्या 4 षटकामध्ये 40 आणि 41 धावांचं लक्ष आहे ते मात्र रिग्नेश पाटील फॅम टीम रिग्नेश इलेव्हन टेंभोली संघासमोर उभा केलेला आहे. चेक. मी पवन खेरे यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे सूरज केने आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. लाईव्ह इंडिया न्यूज आणि स्पीड न्यूजच्या नक्कीच प्रोपरायटर यांचं देखील इथे आगमन झालं आणि दोन्ही न्यूज रिपोर्टरांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर सामना सुरू करायचा आहे. तर धावसंख्या आपण पाहतोय 41चं लक्ष आहे. एकूण 3 धावांची पॅनल या अगोदरच टेंभोली संघाला दिली गेलेली आहे. सामना सुरू करायचा आहे. आपण पाहतोय या टेंभोली विपक्ष रांजणोली या दोन संघामधला सामना. प्रथम फलंदाजी करताना 37 धावा, त्यामध्ये नक्कीच आपण जर बघितलं तर 3 धावांची पॅनल्टी आणि आता लक्ष असणार ते 41 धावांचं. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या वन मॅन शो महेंद्र नायका साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय यशवंत स्मृती चषक 2025 आयोजन. तर सामना सुरू करायचा, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे रांजणोली संघाने.
नक्कीच पेनल्टी या अगोदरच आम्ही ॲड केलेली आहे, याकडे देखील लक्ष असू द्या. तर सामना सुरू होतोय, क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. टेंभोली संघासमोर जे लक्ष आहे ते 41 धावांचा. रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम रिग्नेश 11 टेंभोली संघ आपण पाहतोय सध्या या धावांचा पाठलाग करण्यासाठी या मैदानामध्ये सरमिस जोडी दाखल झालेले आहे. विरेश पाटील आणि परेश गोरटकर ही सर्व जी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. स्टार्कर एंडला फलंदाज विरेश पाटील, तर नॉस्ट्रिक एंडला आपण पाहतोय परेश गोराटकर आणि सर्मेचं पहिलं षटक हातांसाठी गोलंदाज एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. या संघामधील सर्वात अनुभवी असा गोलंदाज आणि स्पर्धेमधील देखील म्हटलं तर वावगं ठरणार नाही, सर्वात अनुभवी असा खेळाडू सध्या गोलंदाज ट्रॅकवर प्रमोद म्हात्रे. इथे कट केलेल्या चेंडूला मात्र गॅप शोधू शकलेला नाही. अगदी क्षेत्ररक्षकाला शोधलं होतं तिथे नक्कीच फलंदाज विरेश पाटील याने. सिंगलने या विरेश ऑफ द मार्क होतोय, सिंगलने अकाउंट ओपनतोय रिग्नेश 11 टेंभोली या संघाचा. आव्हान येते 41 धावांचा. पॉलफेचं पहिले षटक मार्ग असताना पॉलफेच्या षटकामध्ये क्षेत्रांची वेळ रचना आपण पाहतोय की 2 क्षेत्र ऑल्फिनमध्ये तैनात केलेले आहेत. क्लीन बोल्ड अराउंड लेक आणि त्रिफलाबाद पूर्णपणे एष्टा खुला सोडून खेळण्याचा प्रयत्न होता परेश गोराटकर याचा. आपण भरपूर वेळा हे ऐकलंय की आ बैल मुझे मार, लेकिन इथे आपण चित्र पाहतोय आ बॉल मुझे आउट कर. आणि स्वतःला क्लीन बोल्ड करून ठेवलेले ते या परेश गोराटकर याने. तो पॅडमध्ये परतताना आपण बघतोय पहिला हादरा बसतो या रिग्नेश 11 टेंभोली संघाला. नेव्ही बॅटर मंदार गोराटकर आता मात्र वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी येतोय. एक्केचाळीस लक्षाचा पाठलाग रिग्नेश 11 टेंभोली संघ करतोय. दोन्ही मातबर संघ आहेत खरं तर आपण बघतोय याच मैदानावर टेंभोली संघाने विलासमती राहणा संघ चषकावर नाव कोरलं होतं. इथे आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न, येस नो तालमेलची कमी आणि इथे मात्र विकेटची नव्हती हमी. नक्कीच आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय रिग्नेश 11 टेंभोली या संघाला. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 आणि अतिशय नाजूक स्थिती पहिल्या षटकामध्ये पाहतोय रिग्नेश 11 टेंभोली या संघाची. परेश गोराटकर पहिला फलंदाज बाद झाला होता क्लीन बॉलच्या रूपाने आणि त्यानंतर धावची रूपाने बाद होताना मंदार गोराटकर पाहायला मिळतोय. पाठलाग केला जात नाही कारण दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. एका धावसंख्येवर 2 फलंदाज तंबूच्या असलेल्या परतलेले आहेत. एका भागीदारीची खरं तर आवश्यकता इथे मात्र टेंभोली संघाला आहे कारण 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. गोलंदाज प्रमोद म्हात्रे, न्यू बॅटर रोहन बाबरे आपण पाहतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट रिझनमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज रोहन पूर्ण करतोय. रोहन ऑफ द मार्क. सिंगल संघाची धावसंख्या टेंभोलीची पोहोचते ती 2 वर. सेकी स्टार्ट आपण पाहतोय.
धावांचा पाठलाग करताना रिग्नेश शिवलान टेंभुले या संघाकडून. दरम्यान ऑल इंडिया 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप पाटील साहेब पप्पू शेट साहेबांचे आगमन झालेले आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र तनय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पवन केने आपणास विनंती असेल की आपण व्यायपीडे जरा आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच सूरज केने आपणास देखील विनंती असेल. किशोर मुकादम आपणास देखील विनंती असेल आपण देखील या आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे ऑन साईडला खेचून वाढलेलं आहे. इलेव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या धावप्लेवर पाहायला मिळते 3-3 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. अजून इथून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 3 षटकामध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे रिग्नेश शिवलान टेंभुली संघाला सामना जिंकण्यासाठी. पहिला दिवस आपण जर बघितला तर आयोजक संघ यशवंत स्मृती राहणार संघाचे नावे राहिला होता. राहणार संघाने इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हे दाखवून दिलं होतं. दुसऱ्या दिवशी अधिराज जे राहिलं होतं ते रणवीर 11 वीर बजरंग कारेलवे संघाचं. हे 2 संघ आतापर्यंत टॉप 3 मध्ये दाखल झालेले आहेत आणि आज तिसरा संघ देखील टॉप 3 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. पवन केनी सूरज केनी आणि किशोर मुकादम या त्रिमूर्तीचं इथे आगमन झालेलं आहे. तिघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मयुरेश नाईक फॅमिली मयूर शिंदेबाचे घोडसई बी संघाला देखील पुढील सामन्यामध्ये आपण इन मध्ये पाहणार आहोत. सध्या रिग्नेश पाटील फॅमिली रिग्नेश 11 टेंभुली संघ आपल्याला इन मध्ये पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. विनीत भगत गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. धावसंख्या स्थिर टेंभुली संघाची धावफलकावर 2-3. नाजूक स्थिती आपण पाहतोय धावांचा पाठलाग करताना टेंभुली या संघाची. लॉर्डफोल्ड चेंडूला टर्न केलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा मानस होतो मात्र धाडस केलं जात नाही. या सिंगल संघाची धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 4 वर पोहोचते. सध्या संत आणि शांत क्रिकेट पाहतोय. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलेलं आहे टेंभुली संघाच्या फलंदाजांना रांजुली संघाच्या गोलंदाजाने. विनीत भगत दुर्वाच्या टोकाकडून लॉर्डफोल्ड चेंडूला 20 मध्ये केलेला आहे. कॉकरोच रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडंसं मिसफील पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा मिळतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. टेंभुली संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 6 वर. लक्ष्य आहे ते 41 धावांचा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विनीत भगत दुसरं षटकात चालतोय फॉरेन करून. सामनावीर फलंदाज रोहन बाबरे. फ्लॅन मिस. चांगला चेंडू अगदी औष्टमा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. धावसंख्या स्थिर 6 धावा. पूर्णपणे पकड रांजुली संघाची सध्या तरी मजबूत या सामन्यावर पाहायला मिळते आणि टेंभुली संघ कुठेतरी या पिछाडीवर आता मध्ये ढकलला गेलेला आहे. करारा ऑनट्रायचा फटका मात्र तिथे देखील प्रोटेक्शन पाहायला मिळते. लॉंग रिझन मध्ये एक क्विक थ्रो देखील पाहायला मिळालेला आहे आणि फक्त एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. 7 धावा. या ओव्हर नंतर आपण सत्काराकडे बोलणार आहोत. विनीत भगत बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळी सामनाकर फलंदाज वीरेश पाटील जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. सलामीचा फलंदाज वीरेश पाटील स्टार्क एंडला आता मात्र सज्ज झालेला आहे.
रेग्रिश 11 टेंबोली संघासमोर जे लक्ष आहे ते 41 धावांचं आतापर्यंत कुठेही लक्ष्याचा पाठलाग लक्षात घेऊन केला जात नाही. कुठेही धावांचा पाठलाग करताना टेंबोली संघ पाहायला मिळत नाही. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल उचल करताना वीरेश पाटील चेंडूला फेकून दिलाय मेडविकेटवरून सीमापार षटकार. पण स्वागताकडे आपल्यामध्ये गोरसे बी संघाची त्रिमूर्ती 3 स्टार सध्या आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. A1 पवन नक्कीच पवन केने यांचा हेतूची सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक यंग अँड डॅसिंग महेंद्र नाईक यांचे सुपुत्र आपण पाहतो मयुरेश नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. A1 पवन आपण पाहतोय ज्याचा खेळ नेहमीच A1 आपल्याला पाहायला मिळतोय. हा सन्मान केला जात आहे A1 पवन याचा पवन केने याचा. त्यानंतर आपल्यामध्ये सन ऑफ गोडसे सूरज केने देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. तालुका क्रिकेटमधील सुपर डुपर ऑलराऊंडर म्हणून नक्कीच त्यांची ओळख आहे आणि सूरज केने यांचा हा सन्मान इथे केला जातोय. या आपण पाहू शकता सुपर डुपर ऑलराऊंडर सन ऑफ गोडसे सूरज केने हा सन्मान स्वीकारताना. त्यानंतर बंदे में दम नाम आहे किशोर मुकादम दमदार खेळाडू आपण पाहतोय गोडसे संघाचा किशोर मुकादम यांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय. मयुरेश नाईक यांच्या शुभ हस्ते किशोर मुकादम यांना सन्मानित केलं जाते. आपल्यामध्ये अमोल साल्वे साहेब उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. अमोलजी साल्वे साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा हा सन्मान मयुरजी नाईक यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये प्रदीप पाटील पप्पू शेट यांचे सुपुत्र तनय पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. तर पुन्हा एकदा मयुरजी नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रदीप पाटील साहेबांचे सुपुत्र तनय पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे आपण करायचा आहे. आपण पाहू शकता सन्मान केला जातोय शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये आणखीन उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मुकेशजी पाटील कालभार गावचे समाजसेवक आणि त्यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. मुकेशजी पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान मयुरजी नाईक यांच्या शुभ हस्ते केला जात आहे हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये 40+ कालवार संघाचे संघ नाईक कर्णधार प्रकाशजी म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. 40+ कालवार संघाचे ते संघ नाईक आहेत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. मायची उपदरण शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते हे आपण पाहू शकता. कालवार 40+ संघ नाईक प्रकाशजी म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जातोय आणि त्यानंतर आपल्यामध्ये शरदजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये आपला बहुमूल्य वेळ दिलेला आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. आपण पाहू शकता शरदजी म्हात्रे साहेब त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये तानाजी माली साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांनी देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे तानाजी माली साहेब आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जात आहे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक मयुरजी महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण संपन्न करत आहोत आणि या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. वीस धावा झालेल्या आहेत आणि इथून 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे फुलचा फटका आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार चौकार.
24 आव्हाने ते 41 धावांचं तिसरं षटक मार्गस्थ आहे. विनीत भगत नंतर विवेक भगत गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं होतं, त्यानंतर एक चौकार षटकर त्यांनी खर्च केलेला आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथे पोल केलेल्या चेंडूला मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आलेली नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संख्येची धावसंख्या वाढून होती, धावपलीवर 25 धावा. आदित्य भोईर एव्ही यांनी षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि पूर्णपणे मदार आता मात्र या जोडीवर असणार. एव्हीकडे तर खेळला मोठी फटके खेळण्याची क्षमता आहे. विवेक भगत डाटा मुर्द स्टंप स्विंग अँड मेस ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्त्याने 3 षटकाची समाप्त्याने धावसंख्या 25. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. सामना बंद लिफाफ्यामध्ये, सामना बंद लिफाफ्याप्रमाणे पुढे पुढे सरकत आहे. सहा 16चं समीकरण आहे ऑनस्क्रीन आपण पाहतोय. आमच्या मान्यवरांची मांदी आली आपण पाहतोय, कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. वन मॅन शो नक्कीच आपण पाहतोय. महेंद्र नाईक साहेबांच्या स्वप्नातून साकारली गेलेली ही स्पर्धा यशवंत स्मृती चषक 2025 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आज जो सुपर संडे फंडे, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, निकालाचा दिवस, काम 25 करण्याचा दिवस. 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 25. 6 चेंडूमध्ये इथून 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. बबलू टायगर या नावाने हा गोलंदाज ओळखला जातोय. 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली जोडी मैदानामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळते. वेश पाटील सलामीला आलेला आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आणि आदित्य भोईर याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालेला आहे. अक्षय पाटील बबलू टायगर गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक आणण्यासाठी त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय. जहारी रांजोले विपक्ष रिग्नेश प्रताप पाटील फॅमिली रिग्नेश 11 टेंभोली या दोन संघामध्ये. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर, तर सामोरे जाईल फलंदाज विरेश पाटील. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बनले फ्रेश एक आणि भिरकावून देखील दिलेला आहे. चेंडू निघून जातोय या वाईड ऑफ लॉंग वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. केले आणि शेतकरी संघाची धावसंख्या 31. म्हणजे आता समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता टेंभोली संघाला सामना जिंकण्यासाठी. अक्षय पाटील पुन्हा एकदा फार एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट, आव्हान तर वाईट चेंडूमध्ये. धावसंख्येमध्ये सिंगल नेबर, धावसंख्या 32 वर पोहोचते. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं सोपं होतं आता मात्र टेंभोली या संघासाठी. हे अवघड जर करायचं असेल तर अक्षयला टिचून गोलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही. डिस्कली रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज विरेश याला. धावसंख्या 33 धावा. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे.
4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे रिग्नेश 11 टेंबोली संघाला विजयासाठी. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र ऑप्शनमा चेंडू हाताळलेला आहे. निर्धाव चेंडू आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दोलनाम्या स्थितीमध्ये आपण बघूया. दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना सध्या फसलेला आहे. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. स्टंप कव्हर केलेले आहेत. काउकर रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण 1 2 का 4 स्लॉफी वर्क आणि हा चौकार या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. दोन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. हा चौका जो गेलेला आहे तो कदाचित नक्कीच मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे या सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकेल. स्लॉफी वर पाहायला मिळालं होतं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू होता समोर केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. विजय चौकार विजय संपादन केलेलं आहे रिग्नेश 11 टेंभोली संघाने. अभिनंदन रिग्नेश 11 टेंभोली. अभिनंदन रिग्नेश प्रताप पाटील आणि हार्डलक जहारी राजुले हार्डलक प्रमोद म्हात्रे.